तर गाईज आता आम्ही चाललो आहे जेवण खायला आणि इथला आहे आमचा सेकंड लास्ट संडे. तर आज आमच्या मेसमध्ये आहे कस्टर्ड, माय फेवरेट. येस येस हा येते ना, म्हणून आता आम्ही चाललो मेसमध्ये जेवायला सेकंड लास्ट संडे असल्यामुळं. आणि माझा फेवरेट मेनू आहे आज कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड. सो आम्ही चाललोय आणि ही अशी अशी एक गोष्ट उडवती. सो आता भर कडक भडक उन्हामध्ये आम्ही चावळे बघू शकता. आणि आमच्या हॉस्टेलमध्ये एवढं खालून वरती खाली आवाज चालू असतात बघू शकता तुम्ही. ही पवार रेडी टू इट. बघा 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 सिग्नेचर स्टेप आहे तिची ती. आणि एक माणूस आतमध्ये अजून आवरत आहे. बघा 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 गाईजला बघा बघू शकता. खूप असं ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही एवढं SPF 100+++ घेऊन चाललो आहे मेसला जेवायला. आणि आता जेवण झालं की आम्ही परत येणार रूमवरती. आज काहीतरी युटिलाइज करणार आम्ही, छान काहीतरी खेळ खेळणार संडे असल्यामुळे. आणि भेटूया नंतर. थांबा. आणि बघा बारकी पोरगी नाही ती नाही ही 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 ती आगाऊ कार्टी. बघा बघा ही आगाऊ कार्टी बघा. हिला हीच ती लय आगाऊ पोरगी आहे. नाव सांग तुझं काय? नाव सांग तुझं पटकन नाव सांग. नाव सांग तुझं. नाव काय तुझं? हा तिकडे दुसरी हीच ती पोरगी आणि ही एक छोटीशी पोरगी. तू कुणाची ग? तू कुणाची? हा कोणाची? मैं नहीं बताऊंगा. तू नाव सांग तुझं. अरे नाव सांग ना. नाव सांग चल तुझं नाव सांग. माझं नाव साक्षी आहे. तिचं नाव अनु आहे. अनु आहे का? तू कुणाची मुलगी? हिची मुलगी? अरे बापरे वाव. गर्दीचं अनएक्सपेक्टेड गर्दी ऑन संडे. दर्शनाला लाईन थांबली. गर्दी एवढी. रांगेत उभे राहा, सगळ्यांना प्रसाद मिळेल. खूप सुंदर प्रसाद मिळेल. एकदम शेवटच्या संडेचा प्रसाद आहे का तुला? लास्ट आणि सेकंड संडेचा प्रसाद. हे बघा प्रसादासाठी ताटं घेऊन बसले ते. लग्नाचं जेवण आहे, महाप्रसाद जेवण. बघू शकता आजचा मेन्यू. ह्याच्यामध्ये वरण भात पण आहे, पण मी सकाळी खाल्ल्यामुळं मी आता एवढंच घेतलंय. आणि माय फेवरेट कस्टर्ड आहे. आज चक्क स्वतःच्या हाताने घ्यायला भेटलं मला, मग मला खूप छान वाटलं. मी इथं जेव्हा आले तेव्हा माझ्या मेसमधलं पहिल्या जेवणामध्ये पण कस्टर्डच होतं. आणि थोडक्यात लास्ट संडेला पण मला कस्टर्डच खायला भेटलं, तेव्हा मला खूप छान वाटते. फर्स्ट अँड लास्ट कस्टर्ड इथे. जेवायला जायचं जेवायला. मला खूप कस्टर्ड आवडतं, पण छान आहे कस्टर्ड, पण डायल्यूट. आम्ही लेट आलो आणि डायल्यूट झाल्यामुळे ते असं पातळ झालंय. बघू शकता एका गालावरती चिटकवून घ्यायचं. 1 hour later. A few moments later. अलविदा यारा अलविदा हो रहे तुमसे हम जुदा ले चले सारे गम तेरे खुश रहे यारा तू सदा तुमसे भी ज्यादा होगी अब यादें प्यारियां अब अनोखी है अपनी अपनी लाचारियां अब हंसते हंसते तुम पे ले खुशियां वारियां ओ
सकाळनंतर आता आपण भेटत आहोत संध्याकाळी जेवायला चाललो आहोत बाहेर. कुठं चाललो आहे ते कडुसकरला नाही कडुसकरला. आम्ही एवढे 4 लोक शाळा चालू आहे. एकाची चप्पल तुटली वाटतं, तर आम्ही चाललो क्रॉक्समध्ये दगड घुसलेला. तर आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. संडे एकदम सेकंड लास्ट संडे असल्यामुळं आम्ही लोक चाललो आहे डिनर करायला बाहेर. जसं चिकन खाणार आहे. तर बघ सांगतो काहीच ॲज ऑलवेज फ्लोटिंग लेग्स बघू शकतोस. आणि ॲज ऑलवेज हिचंच मांडीवरती बसायला लागतं. मी कधी रिक्षामध्ये खाली बसलेच नाही, मांडीवरच बसली. टाकू का त्यांना स्पॉट करू का? आणि हे इकडे खाली बसले ते. तर गाईज आज आम्ही आलो आहे कडुसकर किचनमध्ये, जे की आहे लोणावळ्यामध्ये. कुठे आता आपण भांगरवाडीमध्ये ना, भांगरवाडी बोलले मी. बघा काहीच इथं काय बोलतात. आणि मग हे आहे भांगरवाडीमध्ये कडुसकर किचन. आम्ही खूप वेळा आलो आहे. यांचं इथं खूप छान जेवण असतं, खूप टेस्टी असतं. हा त्यांचा मेनू काढे आणि तुम्ही पण विजिट करा. ॲड्रेस मला एवढंच माहिती आहे, भांगरवाडीमध्ये राम मंदिरच्या समोर भांगरवाडीमध्ये कडुसकर किचन. आणि खूप टेस्टी जेवण आहे. तर आम्ही तुम्हाला आज परत खाऊन फूड रिव्ह्यू देऊ. त्याच्यामध्ये मी कारण याचं काढते इंटेरियर. बघू शकता त्यांचं इंटेरियर इतकं सुंदर आहे. इकडे आहे त्यांचं किचन आणि इकडे आहे या दोघी आणि इकडे आहे ते काका काकू. इकडे आहे पवार आणि इकडे आहे मी आणि पवार. आमची नेहमीची जागा आहे. आम्ही या साईडला बसतो. मी आणि पवार तर इकडे बसतो टेकूसाठी. नाही पवार पलीकडे बसते, पण माझी ॲज ऑलवेज जागा तिकडेच बसू चौक. तर गाईस हे आहे चिकन लॉलीपॉप आणि आता मी तुम्हाला खाऊन फूड रिव्ह्यू देते. व्हेरी टेस्टी. तुम्ही पण खायला या guys. नॉर्मल रिॲक्शन द्यायची. व्हेरी टेस्टी. टेस्टी गाईस एकदम मास्टर. कसं खाताय सगळे, कसं खाताय गाईस. हे आहे मस्त बटर चिकन, बटर नान आणि सोबतचं हे, आणि हे आहे रान खाल्लेलं. तर गाईस हे आहे बटर नान आणि बटर चिकन. बटर गार्लिक बटर नान आणि हे आहे बटर चिकन. तुम्ही खरंच पण इथं विजिट करा. चांगलं खायला भेटेल. व्हेज पण खूप छान आहे. व्हेजमध्ये काय खाल्लेलं तर पनीरची भाजी वगैरे आम्ही खाल्लेलं. ते पण खूप सुंदर आहे. व्हेज माणसांसाठी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर खूप सुंदर. आणि काही याच्यामध्ये साधे सुधे पीस नाही, याच्यामध्ये त्यांनी टिकावाले पीस टाकले. म्हणजे असं त्याला भाजून मस्त पीस टाकले आणि खूप टेस्टी होते. गाईज आता आम्ही खातो आहे जिरा राईस आणि बटर चिकन. क्वांटिटी सगळ्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. म्हणजे हाफ बटर चिकन खूप जास्त आहे आणि जिरा राईसची जास्त क्वांटिटी फुलच होता, पण खूप जास्त क्वांटिटी चांगली होती आणि वरती पण आहे. प्राइजेस पण अफोर्डेबल आहे, त्यामुळे तुम्ही लवकर विजिट करा. डॅमेज पिऊ नाही मग माणसासाठी. म्हातारपणाची लक्षणं खूप नमस्ते. आमच्या हॉटेलचं नाव आहे कडुसकर किचन. आणि आमच्या हॉटेलमध्ये इंडियन, चायनीज आणि तंदूर आणि नाश्त्याचे थोडेफार पदार्थ मिळतात. पण आमचं जास्त करून भर आमचा कबाबवर आहे. तंदूर आयटम आपल्याकडं छान पद्धतीने आम्ही देतो आणि कस्टमर्सलाही खूप आवडतात. पण तुम्ही नक्की आमच्या इथे तिन्ही गोष्टी म्हणजे चायनीज आणि तंदूरचा स्वाद घेण्यासाठी नक्की या. आणि कुठे आहे याचं लोकेशन काय? आणि आमचं हॉटेल आहे
शॉप नंबर त्याचा ऍड्रेस सांगते मी. शॉप नंबर 4 सागर नाईट्स, भांगरवाडी, लोणावळा. जानकार काकांचा नियर राम मंदिर लोकभवन. ओके. A few moments later. हॅलो, आम्ही आलोय घर संसार लोणावळ्यामधलं. बघू शकता आमचे लोक संसार करायला घ्यायला आले. यांना संसार करायचे. पाण्याच्या ब्रशची सक्त गरज आहे आणि प्लेट्स पण नाहीये. आम्ही अक्षरशः असले प्लेट्स आहे आपल्याकडं, असले फुलाचे. बघू शकता आम्ही काहीतरी घेतो आता. इथून शॉपिंग करतो थोडीशी. 4 वर्षामध्ये पहिल्यांदा आलोय आम्ही इकडे. किती खूप सामान आहे इकडे, पूर्ण संसार आहे. इथं फार्मसीचा एक भेटला आम्हाला डब्बी. जे लोक फर्स्ट इयरला आहे ते इथे येऊन क्रीमसाठी घेऊ शकतात हे डब्बे. काहीच अजून आहे इथे, अजून तुम्ही उपयोग करू शकता फार्मसीसाठी ह्याचा. ह्याच्यामध्ये आम्ही असल्या डब्यामध्ये झेंडूबाम सारखं आयोडेक्स बनवलेलं मी ऋषीने आम्ही फर्स्ट इयरच्या सुटिक्सच्या. ह्याच्यापेक्षा मिनी व्हर्जन्स मोठ्या छोट्या तिकडे, अजून त्याच्यापेक्षा मिडियम आणि अजून तिकडे तिथे खूप छोटे क्यूट क्यूट गोष्टी आहेत. प्लीज वॉटर पेस्टल्स पण सापडले इथे. काय असं शॉपिंग केली आहे एवढी साई हॉट टिप्स मध्ये. आणि आता चालू अमूल मध्ये खूप छान शॉपिंग आपण कमिंग सून त्याच्यामध्ये. तर काहीच आता आम्ही आलोय आईस्क्रीम खायला. आणि हिला काय प्यायला असं आम्ही नेहमी येतो यांच्याकडं. आता आज रोज मस्त. आणि मी तर नेहमीच इथली चॉकलेट आईस्क्रीम खाते, मला आवडते. पण आज मला चॉकलेटच आवडतं. आणि आज तर माझं आज माझं पोट भरलं त्याच्यामुळे मी आज आईस्क्रीम नाही खाण्यात चॉकलेट आहे तर मी नेहमी खाते. पण मी तुम्हाला खाऊन दाखवतो थोडीशी. बघू शकता गाईज किती मस्त सुंदर अशी आईस्क्रीम आहे. ही मी नेहमी खात असते. मी नेहमी खाते ही व्हेरी टेस्टी गाईज. माय ऑल टाइम फेवरेट. हिने जर बोटं घातले आता गाईज. मी जे सकाळी तुम्हाला ट्रान्झिशन दाखवत होते ते हेच आहे, जे की सकाळी इथं गाड्या नव्हत्या त्या आहेत. आणि हे 3 वेगळेच लोक नवीन स्पॉट झाले तिथं. काही कन्सेंट बिन्सेंट हे लोक तर मध्ये मध्ये बोटं घालतात. इम्प्लिमेंट आम्ही रिपोर्ट करू तुम्हाला. हे तर नुसते आमच्या ब्लॉग मध्ये बोटं घालत असेल. तर गाईज आता फायनली आमचं सगळं झालंय आणि आम्ही चाललोय आता हॉस्टेलला रिटर्न. सगळे असे काही ना काहीतरी एक्सप्लोर करून असे चाललोय आता आम्ही हॉस्टेलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि आजची नवीन खरेदी ही लाईट्स आमच्या रूमला ॲस्थेटिक लुक देण्यासाठी. One eternity later. कचऱ्याचा डायरेक्ट ढिगारच आहे. 5 hours later. हा आहे रात्रीचा पाऊस. आत्ता वाजलेत रात्रीचे 3:30 आणि आमच्या लोकांना झोपेचे सगळे डायरेक्ट खेळखंड बघून सगळे उठले ते आत्ता. म्हणजे आम्ही झोपलो तो 12 वाजता आणि उठलो आहे आत्ता किती वाजता 2 वाजता काहीतरी लाईट गेली असेल. त्याच्या आधी थोडंसं लाईट गेली असेल आणि पण ती नाही येऊ उभी. आणि 2-2:30 वाजता परत 4-15 वेळा लाईट गेली आहे. आणि 4-15 वेळा लाईट गेली आणि आता परत लाईट गेली. खूप मच्छर चावतं, आमची झोप उडून गेली आता. आणि झोपच नाही. त्यांनी सगळे लोक उठून येड्यावानी भूतावानी करतात. ते बघा माझ्या मागे भूत. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? बाहेर खूप पाऊस येत आहे. म्हणजे आता बंद झालंय. गेल्या 2 तासापासून पाऊस चालू आहे रात्रीचा. आणि आमच्या झोपा उडले ते. The end.